श्री स्वामी समर्थ. मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. प्रत्येक मराठी महिना हा अमावस्या तिथीला संपतो आणि त्यानंतर नवीन मराठी महिन्याची सुरुवात होत असते. फाल्गुन अमावस्येला फाल्गुन महिना संपल्यानंतर त्यानंतर चैत्र महिन्याची सुरुवात होते आणि चैत्र महिन्याचा पहिलाच दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस असतो. यंदा गुढीपाडवा आणि फाल्गुन महिन्याची अमावस्या तर हे एकाच दिवशी आलेले आहेत. गुढीपाडवा हा अमावस्येला आला असल्याने गुढी उभारायची की नाही, गुढीची पूजा करायची की नाही, गुढी आपल्याला कोणत्या वेळेमध्ये उभी करायची आहे, त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रसुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होत असते. आपण चैत्र नवरात्रीमध्ये घरामध्ये घटस्थापना करत असतो, अखंड दिवा लावत असतो. तर घटस्थापना कोणत्या वेळेत करावी, अखंड दिवा कोणत्या वेळेत लावावा, तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. गुढीपाडव्याच्या दिवशी कुटुंबातील सर्व लोक एकत्र येत असतात आणि गुढी उभारत असतात. विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणजे हा गुढीपाडवा. गुढीपाडव्याचा दिवस हा अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. परंतु यंदा गुढीपाडव्याच्या दिवशीच फाल्गुन अमावस्या आहे. अमावस्या ही आपण उदय तिथीनुसार साजरी करत असतो. म्हणजे ज्या तिथीने सूर्याचं तोंड पाहिलेलं आहे तर त्या दिवशी आपण अमावस्या जी आहे तर ती मानत असतो. आता यंदाची जी फाल्गुन महिन्याची अमावस्या तिथी आहे तर ती 18 मार्चला बुधवारी सकाळी 8:25 सुरू होणार आहे आणि 19 मार्चला गुरुवारी सकाळी 6:53 संपणार आहे. उदय तिथीनुसार 19 मार्चला गुरुवारी ही अमावस्या असणार आहे आणि गुढीपाडवा सुद्धा 19 मार्चलाच आहे. मग आपण गुढी उभारायची की नाही, तर या अगोदर सुद्धा काही वेळेला अमावस्या आणि गुढीपाडवा तर हे एकाच दिवशी आलेले आहेत. 2007 मध्ये 19 मार्चला अमावस्या आणि गुढीपाडवा तर हा एकत्र होता. त्यानंतर 6 एप्रिल 2008ला आणि त्यानंतर 28 मार्च 2017ला सुद्धा अमावस्या आणि गुढीपाडवा तर हे एकत्र आले होते. आणि त्यावेळेला सुद्धा अमावस्या आणि गुढीपाडवा जरी एकत्र आले असले तरी सुद्धा गुढी ही जी आहे तर ती गुढीपाडव्याच्या दिवशी उभारली होती. त्यामुळे यंदा सुद्धा आपल्याला अमावस्या जरी या दिवशी असली तरी सुद्धा गुढीपाडवा साजरा करायचा आहे. गुढी जी आहे तर ती उभारायची आहे. कारण चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथीला गुढीपाडवा साजरा केला जातो आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथी 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानली जाते. आणि जेव्हा 3.5 मुहूर्त आपण बघत असतो त्यावेळेला त्या दिवशी इतर कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नसते. त्यामुळे आपण गुढीपाडवा जो आहे तर तो निश्चितपणे या दिवशी साजरा करू शकतो. गुढी जी आहे तर ती उभारू शकतो. काही घराण्यांमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी घटस्थापना केली जाते, अखंड दिवा लावला जातो. ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्र साजरी करतो त्याचप्रमाणे चैत्र नवरात्र सुद्धा साजरी केली जाते. आता गुढी जी आहे तर ती कधी उभारायची आहे, अमावस्या तिथी ही सकाळी 6:53 संपणार आहे. आपण काय करतो, गुढी जी आहे तर ती सकाळी लवकरात लवकर उभी करत असतो. परंतु अमावस्या असल्यामुळे अमावस्या तिथी संपल्यानंतर आपल्याला गुढी उभारायची आहे. आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि 6:53 नंतर आपण जोवर कोवळं ऊन आहे म्हणजे अगदी साधारणपणे 8 वाजेपर्यंत जरी गुढी उभारली तरी सुद्धा चालते. गुढी उभारण्याचा खास असा कोणताही शुभमुहूर्त नसतो. आपण सकाळी लवकरात लवकर सूर्य उगवल्यानंतर ही गुढी जी आहे तर ती उभारायची असते. परंतु यंदा अमावस्या असल्यामुळे अमावस्या तिथी 6:53ला संपली की त्यानंतर आपण 6:54 पासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत अगदी आपण काही कारणाने लवकर जमलं नाही तर अगदी सकाळी 10 वाजेपर्यंत सुद्धा गुढी जी आहे तर ती उभारू शकतो. जास्तीत जास्त लवकर आपल्याला गुढी उभारायची आहे. आणि सायंकाळच्या वेळेला जेव्हा सूर्यास्त होतो, दिवस मावळतो, तर त्या अगोदर 2 मिनिटं ही गुढी जी आहे तर ती उतरवली जाते म्हणजे काढली जाते. सूर्यास्तानंतर गुढी जी आहे तर ती काढली जात नाही. म्हणजेच काय तर दिवस मावळेपर्यंत आपल्याला ही गुढी ठेवायचीच असते. परंतु दिवस थोडासा आहे तर तोपर्यंतच ही गुढी आपल्याला उतरवून घ्यायची आहे. आता या दिवशी जर आपल्याला घटस्थापना करायची असेल किंवा अखंड दिवा लावायचा असेल तर त्यासाठी मग कोणते शुभमुहूर्त असणार आहेत, तर घटस्थापना करण्यासाठी किंवा अखंड दिवा लावण्यासाठी गुरुवारी 19 मार्च 2026ला सकाळी 6:53 पासून ते सकाळी 7:43 हा जो एक शुभमुहूर्त आहे तर तो असणार आहे. आता काही कारणाने या वेळेत आपल्याला घटस्थापना करणे किंवा अखंड दिवा लावणे शक्य झाले नाही
तर दुपारी अभिजित मुहूर्त असणार आहे दुपारी 12:05 ते दुपारी 12:53 तर हा सुद्धा अभिजित मुहूर्त असणार आहे. या वेळेमध्ये सुद्धा आपण आपल्या देवघरामध्ये अखंड दिवा लावू शकतो किंवा आपण जर घटस्थापना करणार असू तर त्या ठिकाणी सुद्धा आपण अखंड दिवा जो आहे तर तो लावू शकतो. 3.5 मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक शुभ मुहूर्त असतो, त्यामुळे या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते. त्याचप्रमाणे चांदी खरेदी करणे किंवा इतर मोठ्या वस्तूंची खरेदी करणे, घर खरेदी करणे, वाहन खरेदी करणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे किंवा एखादे महत्त्वाचे निर्णय घेणे, तर या गोष्टी या शुभ मुहूर्तावरती केल्या जातात. त्यामुळे जरी या दिवशी अमावस्या असली, म्हणजे उदय तिथीनुसार अमावस्या जरी गुढीपाडव्याच्या दिवशी येत असली तरी सुद्धा गुढीपाडवा हा एक शुभ मुहूर्त असतो. त्यामुळे या शुभ मुहूर्तावरती आपण इतर ज्या गोष्टी आहेत तर त्या सुद्धा करू शकतो. गुढी उभारून आपल्याला गुढीची पूजा सुद्धा करायची आहे. गुढीला हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करायची आहेत आणि नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी कडुनिंबाची पाने, गूळ आणि हरभऱ्याची डाळ तर हे एकत्र मिक्स करून गुढीला खास नैवेद्य जो आहे तर तो बनवला जातो. म्हणजे हे जे मिश्रण आहे तर ते आपण गुढीपुढे नैवेद्य म्हणून ठेवत असतो.